नमस्कार. जय ज्योती जय सावित्री. मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ. आजचा दिवस आनंदाचा, आजचा दिवस सन्मानाचा. कारण वाढदिवस आहे एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा. ज्ञानसेवा प्रेरणा ज्यांच्या कर्तृत्वात दडली, माननीय कुलधरण सरांची ही वाटचाल खऱ्या अर्थाने समाजासाठी घडली. सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक गुरुवर्य माननीय श्री कुलधरण सर यांचा आज 30 सप्टेंबर रोजी वाढदिवस. हा त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव होय. त्यानिमित्ताने आम्ही सावित्रीच्या लेकी वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्टचिंतन व हार्दिक शुभेच्छा देत आहोत. आपले आयुष्य निरोगी, आनंदी व यशस्वी हो, हीच निर्मिक चरणी प्रार्थना. 7 वर्षापूर्वी त्यांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून हजारो सावित्रीच्या लेकींचे संघटन करून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री आई फुले तसेच इतर समाजसेवक व समाजसेविका यांचे विचार प्रबोधनात्मक कार्यातून रुजविण्याचे कार्य सावित्रीच्या लेकी करीत आहेत. फुले दाम्पत्य विचारांचा वारसा घरोघरी पोहोचवून फुले दाम्पत्यांचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. आपले सावित्री शक्तीपीठ ज्या क्रांती ज्योती सावित्री आईंच्या विचारांवर प्रबोधन करते, त्यांच्या स्वयंसिद्धा सन्मान याविषयी काही विचार मी आपणासमोर मांडणार आहे. सावित्री आई फुले या भारतीय समाजातील स्त्री शिक्षणाच्या प्रथम क्रांतिकारक होत्या. त्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जायचे. घरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना समाजाने अपमान, टोमणे आणि दगडधोंडेच दिले. तरीही सावित्रीबाई धैर्याने उभ्या राहिल्या, शाळा सुरू केल्या आणि समाज मनाला खऱ्या अर्थाने प्रकाश दिला. त्यांच्यासोबत फातिमा शेख, आनंदीबाई जोशी, उमाबाई दाभाडे यासारख्या महिलांनीही कार्य केले. त्या काळात समाजाकडून सन्मान न मिळाला, परंतु त्यांनी केलेले कार्यच आज त्यांचा स्वयंसिद्धा सन्मान ठरतो. आज परिस्थिती बदललेली आहे. ज्या स्त्रियांना कधी काळी दगडधोंडे मिळाले, त्याच मार्गावर चालणाऱ्या महिलांना आज पुरस्कार, गौरव व टाळ्यांचा सन्मान मिळतो. विज्ञान, कला, शिक्षण, साहित्य, क्रीडा, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात स्त्रिया उल्लेखनीय कार्य करत आहेत. PV सिंधू, मेरी कॉम, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सुधा मूर्ती यासारख्या महिलांना आज समाज स्वयंसिद्धा म्हणून गौरवतो. म्हणून असे म्हणता येईल की सावित्रीबाईंच्या काळात स्वयंसिद्धा सन्मान म्हणजे संघर्ष, त्याग आणि न थकता चाललेले समाजकार्य. तर आधुनिक काळात स्वयंसिद्धा सन्मान म्हणजे स्त्री शक्तीला मिळणारी मान्यता, पुरस्कार आणि गौरव होय. म्हणून शेवटी म्हणावेसे वाटते, स्वयंसिद्धा तीच खरी जी स्वतःच मार्ग घडवते. स्वयंसिद्धा तीच खरी जी स्वतःच मार्ग घडवते. अडथळ्यांवर मात करून समाजाला नवा प्रकाश देते. धन्यवाद. जय ज्योती जय सावित्री.